नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहत आहात की तेजस्विनीला सखीला लग्न करण्यासाठी सांगितल्यामुळे आता सखी खूपच दुःखी झालेली असते व ती तिच्या रूममध्ये येऊन बसते. तर समोरच तिचे आणि तिच्या वडिलांचे लहानपणीचे खूप सारे फोटोज वगैरे लावलेले असतात आणि ते फोटोज पाहून सखी अजूनच खूपच भावूक होऊन गेलेली असते व तिला तेच आठवत असतं की ते जे वकील घरी आलेले असतात ते हेच सांगतात की आता 1 वर्षामध्ये सखीचं लग्न करावं लागेल, नाहीतर मात्र ही प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल, म्हणजेच ती दान केली जाईल आणि त्यानंतर तेजस्विनीसुद्धा सखीला लवकरात लवकर लग्न करावं लागेल हेच सांगत असते. आता मात्र सखी खूपच जास्त भावूक झालेली असते आणि खूपच गोंधळलेलीही असते. तिला लग्न अजिबातही करायचं नसतं. तर इकडे ती मीनाक्षी काकू व ते काका बोलत असतात. तर ती मीनाक्षी काकू तिच्या नवऱ्याला सांगत असते की तुम्ही पहा, सत्ता तेजस्विनीच्याच हातामध्ये राहणार आहे. ती असा मुलगा निवडेल की जो फक्त आणि फक्त तेजस्विनीचंच ऐकेल आणि सत्ता दुसरं कुणाच्याही हातामध्ये जाणार नाही व सत्ता जेणेकरून तिच्याच हातामध्ये राहील. आता ते काका पण मात्र शॉक होतात की ही असं काय बोलतीये. ती पुढे बोलते की हो, एव्हाना तिने मुलं शोधण्यासाठी सुरुवातसुद्धा केली असेल, पण हो, ती तुमचा मुलाचा सल्ला घेण्यासाठी तुम्हाला मात्र नक्कीच बोलावेल हां. त्यावर ते काका बोलतात की हे असं काहीही होणार नाही आहे, तू उगाचच काही विचार करू नकोस किंवा बोलू नकोस म्हणून. पण त्या काकूला मात्र एक्झॅक्टली माहीत असतं की आता पुढे काय होईल किंवा तेजस्विनी काय करू शकते, काय नाही करू शकत म्हणून. दोघांमध्ये हे असंच सखीच्या लग्नावरून तेजस्विनी काय करेल यावरून संभाषण सुरू असतं. पुढे ती बोलते की थांबा, येईलच थोड्या वेळात तुम्हाला बोलवायला कोणीतरी. आणि तितक्यात त्यांचं दार वाजतं व एक नोकर आत येतो व सांगतो की तुम्हाला सरकाराने बोलावलं आहे म्हणून. आता मात्र हा काका चकितच होतो व त्याला बोलतो की हो ठीक आहे, सरकारांना सांग मी थोड्या वेळात येतोय म्हणून. आता हा काका खरंच खूप चकित झालेला असतो की बरोबर आहे, ही मीनाक्षी जे सांगत होती ना तेच झाले, आता मला बोलावा आलेला आहे. तर तो इथून आता निघून जातो तिकडे. तर ही काकू मात्र एकदा त्यांच्या देवीकडे पाहते आणि स्वतःशीच बोलत असते की तेजस्विनी, तू कितीही प्रयत्न कर पण तुझा सगळे प्रयत्न व्यर्थ ठरणार आहेत. सखी काही लग्न करणार नाही आहे आणि कारण मी ते होऊच देणार नाही आहे. आता मात्र तिचा हाच प्लॅन असतो की सखीला समजवायचं की लग्न करायचं नाही म्हणून. तर आपण पाहिलं की इकडे सखी खूपच भावूक झालेली असते. तर एका फोटोमध्ये तिला दिसतं की तिने पोलिसांची टोपी घातलेली आहे व त्यात तिचे बाबाही आहेत. तर आता ती त्या फोटोसोबत बोलत असते. पण तेवढ्यात तेथे कुल्फी येते आणि कुल्फीच्या मागोमाग ती मीनाक्षी काकूही येते. तर ती कुल्फी सखीला बोलते की सखी दीदी, अगं बघ ना, काकूला सांग ना, मला नाही फॅन्सी ड्रेसमध्ये ते परीचा गेटअप करून जायचा शाळेमध्ये. सखी दीदी, तू काय करायचीस गं शाळेमध्ये जेव्हा असं फॅन्सी ड्रेसचा गेटअप वगैरे करून जायचं असायचं तेव्हा? आता मात्र ही मीनाक्षी पाहते की सखी खरंच खूप टेन्शनमध्ये आहे, काळजीमध्ये आहे आणि याचाच फायदा ती उचलते आणि आता सखीला बोलते की सखी, अगं जे काही झालं ना आत्ता खाली, ते पुरोहित काका जे काही बोलले ना त्याचा तू अजिबातही विचार करू नकोस हं, आणि तू तेच कर की जे तुला करायचं आहे म्हणून. असं बोलून ती सखीचं कपाट उघडते आणि सखीच्या कपाटामध्ये तिचा लहानपणीचा जो पोलिसांचा ड्रेस ठेवलेला असतो ना तो बाहेर काढते. तर इकडे तो गौतम आणि ही उर्मिला काकू जी आहे, ते गौतम काय करतो तर त्याने जे चांदीचे भांडे वगैरे तिने लपवून चोरून आणलेले असतात घरातून ते तिला दाखवत असतो. तर ती घाईघाईतच जाऊन ते परत ड्रॉवरमध्ये ठेवून देते. तर तेव्हा उर्मिला बोलते की तूच बोलतोस ना की सत्ता कोणाचीही असो, जनतेनेच फक्त स्वतःचा विचार करावा म्हणून. तेव्हा तो बोलतो की हो, तुझं बरोबर आहे, पण सखी तशी नाही आहे. सखी तेजस्विनीसारखी नाही आहे, ती खूप वेगळी आहे. तिला पैसा किंवा सत्ता यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर तिला फक्त आणि फक्त आपलं प्रेम हवं आहे. तिला फक्त आपल्या सर्वांचं प्रेम मिळवायचं आहे. बाकी पैसा आणि सत्ता यामध्ये तिला काहीही घेणं देणं नाही. आणि पैसा आणि सत्ता हे दोघे कधीही एकत्र नांदत नाहीत म्हणून. तर इकडे आता या काकूने
सखीचा लहानपणीचा तो पोलिसांचा ड्रेस कपाटातून काढलेला असतो व ती तो कुल्फीला देते व सांगते की कुल्फी, तुला माहीत आहे का की तुझी सखी दिदी लहानपणी दरवर्षी शाळेमध्ये फॅन्सी ड्रेसची स्पर्धा असायची तेव्हा काय व्हायची, तेव्हा ती पोलीस व्हायची. दरवर्षी सखी दिदीला फक्त आणि फक्त पोलीसच व्हायचं असतं. आता हे सगळं बोलत असताना तिची नजर मात्र सखीकडे असते व बोलते, सखी आठवतंय ना गं तुला? तर सखीला आता तिच्या लहानपणीचा प्रसंग आठवायला लागतो की त्यामध्ये फॅन्सी ड्रेसच्या दिवशी तिने पोलिसांचा गेटअप केलेला असतो व तिचे बाबाही तिथे असतात. तर ती बाबांना प्रॉमिस करते की मोठी झाल्यानंतर सखी पोलीस होणार व देशाचा सेवा करणार म्हणून. तर आता ही काकू जी आहे ती सखीला उकसावून देण्याचा प्रयत्न करत असते. ती तो ड्रेस जो आहे तो कुल्फीकडे देते व सखीला बोलते की सखी, तू जास्त विचार करू नकोस या सगळ्या गोष्टींचा. अगं काय आहे ना, तसं पण आता हे स्वप्न कुठे पूर्ण होणार आहे? आता तर तुझं लग्न होणार आहे आणि तुझ्या बाबांचं तुला पोलीस झालेलं पाहायचं स्वप्न हे फक्त आणि फक्त स्वप्नच राहणार आहे. त्यावर सखी बोलते की नाही, हे अजिबातही शक्य नाही. मला आधी बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मग लग्न करायचं आहे. आता ही काकू जी आहे ती सखीला भडकावून देण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला हेच वाटत असतं की सखीने लग्न करू नये आणि ही सगळी प्रॉपर्टी तेजस्विनीच्या हातातून निघून जावी व सर्व कामत कुटुंबाचं वाटोळं व्हावं म्हणून या काकूचा हा सगळा प्लॅन सुरू असतो. तर आता मात्र सखीलाही ते पटलेलं असतं, काकू जे काही सांगते ते, व सखी मनाशीच बोलते की हो नाही, अजिबातही असं होणार नाही, मी आत्ताच जाऊन आईशी बोलते. व ती तिच्या आईसोबत बोलण्यासाठी निघून जाते. तर नंतर या काकू ज्या आहेत त्या कुल्फीलाही तिथून जाण्यासाठी सांगतात व स्वतःशीच बोलत असतात की तेजस्विनी, तू कितीही प्रयत्न कर, मी मात्र तुझा कुठलाच प्लॅन यशस्वी नाही होऊन देणार, मांजरासारखी कायम त्यामध्ये आडवी येतच राहणार म्हणून. तर इकडे तेजस्विनी काहीतरी काम करत बसलेली असते. तितक्यात हे जे सखीचे मोठे काका आहेत ते फोन घेऊन येतात व सांगतात कुठल्या तरी लग्न जुळवणाऱ्या संस्थेचा फोन आला आहे म्हणून. तर त्यानंतर तेजस्विनी फोनवर बोलते की मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये जे कोणी मुलं लग्न करायला तयार आहेत अशा मुलांची लिस्ट मला पाठवा. मग त्यांचं घराणं काय आहे, त्यांची जात काय आहे किंवा काही पत्रिका, कुंडली वगैरे हे सगळ्या गोष्टी जुळत आहेत की नाही याच्याशी मला काही एक घेणं नाही. मला फक्त महिनाभरात लग्न करेल असा एखादा मुलगा हवा आहे. आणि बोलते की किती युजलेस आहे, सगळेच बिनकामाचे आहेत. तर हा काका बोलतो हो ना. मग ती त्याला बोलते की म्हणजे तू स्वतःलाही बिनकामाचं समजतोस का? नाही ना, मग पटकन कामाला लाग आणि मला मुलं शोधायला मदत कर. लवकरात लवकर मुलं शोधले पाहिजेत. आणि कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एकुलत्या एका वारसाचं लग्न आहे, त्यामुळे ते लग्न खूप जास्त थाटामाटातच झालं पाहिजे, हे लक्षात ठेव. आता त्यांचं इथे बोलणं सुरू असतानाच तेथे सखी येते आणि सखी थोडं चिडून आणि ओरडूनच बोलते, नाही अजिबात नाही, मला लग्नच करायचं नाही आहे. आता मात्र तेजस्विनी खूप चिडलेली असते. सखी पुढे बोलते की मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आता हा काकाही मात्र गोंधळतो, सखी असा आवाज चढवून बोलते म्हटल्यावर. आणि तो सखीला विचारतो, तुझं बाहेर कुठे काही आहे का? नाही म्हणजे तुला कोणी आवडतं आहे का? आता मात्र ही तेजस्विनी त्याच्यावर जास्तच चिडते. तेव्हा सखी बोलते, नाही काका, हे असं काहीही नाही आहे, पण आधी मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मग लग्न करायचं आहे. आणि तसंही लग्न करण्यासाठी माझ्याकडे पूर्ण 1 वर्षाचा वेळ आहे आणि याच महिन्यात लग्न केलं पाहिजे असंही काही नाही. त्यामुळे या वर्षभरात मी आधी पोलीस बनणार आहे, आधी बाबांचं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि त्यानंतरच मग मी लग्न करेल म्हणून. आता मात्र तेजस्विनी खूप हसू लागते आणि टाळ्याही वाजवते. खरं तर ती सखीची खिल्ली उडवत असते. मग ती तिच्याच तोऱ्यामध्ये तिच्या त्या आलिशान खुर्चीवर बसते व
त्या सखीच्या काकाला विचारते की आपल्या कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा वार्षिक टर्नओव्हर काय आहे सांग बरं एकदा सखीला. तर तो काहीतरी 7,000 करोड वगैरे असं काहीतरी रक्कम सांगतो. तर पुढे तेजस्विनी विचारते हो का, आणि माझ्या मागे पुढे जे पोलीस असतात, मी मीटिंगला इव्हेंटला जाते, त्यांचा पगार काय असतो सांग. आता मात्र सखी खूप चिडते व तिच्या आईला बोलते की पैसा म्हणजे सर्व काही असतं का. माणसांची स्वप्न, नाती, इमोशन्स याला काहीच अर्थ नाही आहे का. तर आता मात्र ही तेजस्विनी चिडूनच तिला बोलते की नाही, अजिबातही नाही. पैशालाच खूप महत्त्व आहे आणि पैसा असेल तरच सर्व काही आहे. तुझं जर या वर्षभरात लग्न झालं नाही तर तुला काय गं, तुला खर्चासाठी पैसे मिळत जातील. पण मग माझं, या कंपनीचं, या कंपनीतल्या वर्कर लोकांचं किंवा या घरातल्या प्रत्येक माणसाचं, इथे उभे असणाऱ्या प्रत्येक माणसाचं, त्यांचं काय होईल. आम्ही सर्वच्या सर्वजण रस्त्यावर येऊ आणि भिकेचे डोहाळे लागतील आपल्याला, आणि मला हे अजिबातही मान्य नाही आहे. पैसा असेल तरच सर्व काही आहे. आणि तुला या ज्या बंगल्यामध्ये राहायची सवय लागली आहे, बंगला, पैसा, प्रतिष्ठा, सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या लग्न केल्यानंतरही तुझ्याकडे तशाच राहणार आहेत. पण तू जर मात्र लग्न नाही केलंस तर सर्वजण भिकेला लागतील आणि ते मला अजिबातही नको आहे म्हणून. तर तेजस्विनी असं करून आता जवळजवळ सखीला धमकावतच असते. आता सखीही खूप चिडलेली असते आणि तेजस्विनी तिला बोलते की लग्न तर तुला करावंच लागेल, आणि तेही त्या मुलाशी ज्याला मी सिलेक्ट करेल. मी जो मुलगा सांगेल तुला त्याच्याच सोबत लग्न करावं लागेल. आता मात्र सखी खूपच चिडून जाते व बोलते की मला लग्नच करायचं नाही आहे म्हणून. तेव्हा तेजस्विनी सांगते की तुला जर लग्न करायचं नाही आहे तर या घरात राहण्याचा सुद्धा तुला काही एक अधिकार नाही आहे. काय आहे ना, हे घर माझं आहे आणि या घरातली सर्व सत्ता जी आहे ती माझ्या हातात आहे. तुला काय वाटतं की तुझं इथे काही चालेल? तुझं इथे काही एक चालणार नाही आहे. मी जे सांगेल तेच इथे असणाऱ्या प्रत्येक माणसाला करावं लागेल. आणि ती त्या काकाकडे पाहते तर तोही त्याला दुजोरा देतो की हो सरकार बरोबर आहे, हेच करावं लागेल म्हणून. आणि ती त्या काकाला ऑर्डर सोडते की जा पटकन कामाला लाग, आणि मला 25 मुलांचे फोटो हवे आहेत आणि त्यामधनं मी एक मुलगा सिलेक्ट करेल लग्नासाठी आणि त्याच्यासोबतच सखीचं लग्न होईल म्हणून. आता तो काकाही हो बोलून तिथून निघून जातो. तर आता सखी खूपच दुखावलेली असते आणि त्या दोघींचं हेच संभाषण सुरू असतं की आता सखी बोलत असते की मला या घरामध्येच राहायचं नाही आहे. तर तेजस्विनी एक तिरस्काराचा कटाक्ष तिच्यावर टाकते आणि तिथून निघून जाते. तर इकडे कान्हाला जे हकलवून दिलेलं असतं पण तो तर काही अजून तिथून गेलेलाच नसतो. तो त्या सिक्युरिटी अंकलसोबत तिथेच असतो, त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारत असतो आणि तेजस्विनीची ॲक्टिंग त्यांना करून दाखवत असतो. तर असं तिथे वातावरण असतं. तर तेवढ्यात त्यांना तिकडनं तेजस्विनीची गाडी येताना दिसते. तर ते गार्ड बोलतात की अरे सरकारांची गाडी आली. ते पटकनच त्यांची टोपी वगैरे घालतात आणि एकदम ड्युटीवर असल्यासारखं दाखवतात. आता मात्र याच्या कान्हाच्या डोक्यामध्ये काय येतं काय माहिती, पण तो काय करतो की जशी तिकडनं गाडी येते पटकन गाडी समोर येतो, गाडीसमोर उडीच मारतो. आणि आता या तेजस्विनीला गाडी कंट्रोल होत नाही तर ती जवळजवळ त्याला धडकच देते. आता मात्र हा कान्हा नाटकं करायला सुरुवात करतो की जसं काय त्याला खूपच लागलं आहे, जसं काय तेजस्विनीने त्याला उडवलं आहे वगैरे अशा याच्यामध्ये. तर हे दोघेजण गार्ड अंकल खूपच घाबरलेल्या अवस्थेत ते सरकारकडे जातात. तर ती त्यांना ओरडतेच की हा काय आहे हे, की हा अजून इथनं केला का नाही आहे आणि तुम्ही काय करताय. तुम्हाला जर कामं जमत नसतील ना तर तुम्हीसुद्धा उद्यापासून यायची गरज नाही आहे, निघून जा याच्यासोबत तुम्हीसुद्धा. आता हा कान्हा तिच्याकडे येतो व बोलतो हे काय मॅडम, तुम्ही मला उडवलंतच की, म्हणजे असं सांगता की नोकरी देते म्हणून घरी बोलावता, नोकरी तर काही देत नाही आणि वर गाडीने उडवता वगैरे वगैरे असं तो बोलत असतो. आता ही तेजस्विनी त्याच्यावर फारच चिडलेली असते व त्याला बोलते मी तुला काही नोकरी वगैरे देणार नाही आहे, निघून जा इथून.
तर हा कान्हाही खूपच हट्टी असतो. आता तो बोलतो की हे पहा, तिथे जे CCTV दिसत आहेत ना, त्यामध्ये सगळं काही कॅप्चर झालेलं असेल की तुम्ही मला उडवलत म्हणून, धडक दिलीत म्हणून. आणि आता हे जर मीडियाकडे गेलं तर त्यांना काय हो, त्यांना काहीतरी न्यूजच पाहिजे असते. तर मग पाहते तुमचे कसं बदनामी वगैरे करतील की पहा ह्या मॅडमने उडवलं आहे एका गरीब मुलाला वगैरे, तुमचेच म्हणजे सगळीकडे बदनामी नामुष्की होऊन जाईन वगैरे. आता मात्र ही तेजस्विनी हसत असते. ती त्याला बोलते की हो ना, म्हणजे आता त्या CCTVमध्ये मी तुला उडवलं आहे हे जसं कॅप्चर झालं असेल ना, तसंच तू कसं मुद्दाम गाडीसमोर आलास हे सुद्धा यामध्ये कॅप्चर झालेलं असणार आहे. मग तेही दाखवायचं का आपण मीडियाला? आता ही मात्र हसत असते, पण तरीही कान्हाला त्याचा काही एक फरक पडत नाही. तो मात्र तिला हेच बोलत असतो की काय तुम्ही अशी श्रीमंत माणसं असं गरिबांची थट्टा करता वगैरे, असंच काहीसं बोलणं त्यांचं सुरू असतं. पण आता तेजस्विनी काय करते की काही पैसे काढते व असे त्याच्या तोंडावर फेकून देते व बोलते की हे पैसे घे आणि निघ इथून. काल जे पैसे देत होते ना त्यापेक्षा खूप जास्त पैसे आहेत हे, असं बोलून ती तिच्या तोऱ्यामध्येच तिथून निघून जाते. आता मात्र हे पैसे सगळे खाली पडलेले असतात. तर हा कान्हा त्या गार्ड अंकललाही सांगतो की मला हे सर्व पैसे वगैरे उचलायला मदत करा, पाहताय काय तुम्ही, आणि हो जरा इमानदारीने उचला हं, हे अजिबातही थोडीशी इमानदारी दाखवा, अजिबातही एखादी नोटसुद्धा खिशामध्ये वगैरे घालायची नाही आहे. असा दम देऊन तो त्या लोकांना, त्या 2 गार्ड अंकलला सुद्धा ते पैसे गोळा करायला सांगतो. आणि आता हे सर्वजण मिळून इथे पैसेच गोळा करत असतात. आता कान्हाचा नक्की यामागे काय प्लॅन असतो, काय सुरू असतं ते मात्र त्यालाच माहिती की तेजस्विनी त्याच्याशी इतकी रागाने चिडून किंवा असं वागूनसुद्धा तो इतका हसून वगैरे बोलत असतो किंवा तिने टाकलेले पैसे तो गोळा करत असतो. कारण आधीच्या दिवशी तर तिने दिलेले पैसे त्याने घेतलेले नसतात, तर तो पैसेच गोळा करत असतो. तर तितक्यात तिथे सखी येते आणि तो बोलतो की लक्ष्मी, आणि वरती पाहतो तर सखी असते. तर तो उठून बोलतो की अहो लक्ष्मी आहे ती म्हणून. आणि त्या दोघांची नजरानजर होते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कान्हा व सखी तिथेच बोलत असतात. तर सखी जी आहे ती कान्हाला विचारत असते की आयुष्यात पैसा म्हणजे सगळं काही असतं का? पण कान्हा सांगतो, हे पहा ते तर मला काही माहीत नाही, पण माझं घर, माझे आई बाबा जे काही आहे ना साईबाबाच आहेत. मला जेव्हा कधी काही मार्ग दिसत नाही तेव्हा साईबाबाच मला मार्ग दाखवतात म्हणून. आता हे सखीलाही पटतं व ती साईबाबांकडे जाऊन त्यांना फूल लावते की मला कौल द्या म्हणून, की मी घर सोडून जाऊन बाबांचं स्वप्न पूर्ण करून पोलीस बनू की आईच्या स्वप्नानुसार मी लग्न करू म्हणून. आता ती हाच कौल तिकडे साईबाबांकडे मागत असते. तर ही तेजस्विनी जी आहे ती परत एकदा त्या काळोख्या खोलीमध्ये तिने डांबून ठेवलेल्या व्यक्तीकडे आलेली असते व खूप चिडूनच ती बोलत असते की सखीचं लग्न तर होणारच, आणि सखीचं लग्नही मी निवडलेल्या मुलासोबतच मी करून देणार आहे, आणि ही प्रॉपर्टी आणि ही सगळी सत्ता मी माझ्याच हातामध्ये ठेवणार आहे म्हणून. तर साईबाबा जे आहेत ते सखीला कौल देतात. यामुळे सखी आता घरातून पळून जाण्याची फुल तयारीमध्ये असते.